समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्ताराने। मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे। याचा परिणाम उपनगरी रेल्वे सेवेवर झाला आहे। मुसळधार पावसामुळे रुळावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेच्या CSMT ते ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे। ठाणे कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे। हार्बर रेल्वे मार्गाच्या चुनाभट्टी स्थानकावर पाणी साचल्यामुळे कुर्ला आणि CSMT दरम्यानची रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवरील वसई ते विरार दरम्यानची रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे। हिंदमाता, सायन, किंग सर्कल, वडाळा यासारखे सखल भाग जलमय झाले आहेत। त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे। वाहनधारकांची पाण्यातून वाट काढताना तारांबळ उडाली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। मुंबईत सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 150 मिलीमीटरपेक्षा अधिक इतका पाऊस झालेला आहे। उपनगरात हे प्रमाण अधिक आहे। मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून त्याची उंची 3.9 मीटर इतकी वाढली आहे। त्यामुळे नदीचं पाणी नागरी वस्तीत शिरलं असून मदत आणि बचाव कार्यासाठी NDRFच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। कुर्ला, क्रांतीनगर इथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे। मुंबईत हाय टाईडचा इशारा देण्यात आला असून गेटवे ऑफ इंडिया परिसरात उंच उंच लाटा उसळत आहेत। समुद्राचं पाणी रस्त्यावर आलं आहे। मुंबईला आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या असून त्या आता 23 ऑगस्ट रोजी होतील। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर खासगी कार्यालय आणि आस्थापनांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।